5 ओव्हरचा मॅच आहे, चला लवकरात लवकर वेळ गमावू नका. प्रेक्षक आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रम साफल्य क्रीडांगण विकास समिती आणि श्री क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही रात्रकालीन स्पर्धा. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना होतो आहे. आता टॉस जिंकला आहे मैदानाच्या आतमध्ये मॉर्निंग 11 संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल एचजीसीए 11 संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला द बाहुबली योगेश वाकोडे. गोलंदाजी मार्कवरती अनुज पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये WDJच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. सन्माननीय प्रशांत भाऊ डवरे यांच्या मार्गदर्शनामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. विशेष सहकार्य करतायत सुमितदादा इंगोले, छोटूभाऊ खंडारे, विशालजी देशमुख, सचिन दळवी पाटील. या स्पर्धेचे आयोजक प्रथमेशजी बोके, संकेतदादा निंबोरकर, अजिंक्यदादा देशमुख, आकाश शिवसे पाटील. आणि आता या सामन्याला सुरुवात होते आहे. पहिला चेंडू या सामन्याचा. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. अनुज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. डावखुऱ्या हाताने पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. चेंडू चाललाय कव्हरला. एक धाव येईल त्या चेंडूवर आणि एका धावेने श्री गणेशा झाला आहे या मॅचचा. खातं उघडल्या गेलंय. एक धाव. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज योगेश वाकोडे. लांबच लांब पटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो. आज बघावं लागेल कसा प्रकारचा खेळ करतील. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नाही. ड्राईव्ह केला आहे चेंडूला. एक धाव येते आहे या चेंडूवर. मिडॉनला एका धावेने खातं उघडता आहेत वैयक्तिक आपलं योगेश वाकोडे. धावसंख्या 2. मॉर्निंग संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेता आहेत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 31,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये आणि उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवर पुन्हा एक वेळ आला नाही. चांगली गोलंदाजी करता आहेत अनुज मैदानाच्या आतमध्ये. रनांवर धावांवर तर त्यांनी अंकुश लावला आहे. यावेळी यॉर्कर लेन काय लाजवाब गोलंदाजी. टप्पाही चांगला. खूप चांगली गोलंदाजी होते आहे. ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर लेंथ आणि टप्पा बघा किती चांगला होता. शुभम इंगळे कौतुक करता आहेत या गोलंदाजीचं. याही वेळी पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात चेंडू. पुन्हा एक वेळ चांगली गोलंदाजी. तितकंच चपळाईने यष्टिरक्षण करता आहेत शुभम. धावा रोखल्या आहेत. धावांवरती अंकुश लावला आहे पहिल्या षटकामध्ये. 2 धावा. चांगली गोलंदाजी करतायत अनुज. आता काहीशा सूचना करताना योगेश वाकोडे. मयूर यांना कालच्या सामन्याचे सामनावीर आहेत मयूर, परंतु आज चांगला खेळ करणं गरजेचं असेल. काल आणि आज मध्ये काही नसतं. आता जर बघितलं तर कालच्या मॅचचा हिरो आज आहे झिरो. यू मिस आय डेफिनेटली हिट द स्टंप. पहिला धक्का मॉर्निंग 11 संघाला. एक षटक समाप्त. 2 धावा, 1 गडी बाद. अनुजाने काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलंय. 5 षटकांच्या लढतीमध्ये पहिलं षटक 2 धावांचं पाहायला मिळालं.
एक गडीही बाद झालाय मॉर्निंग संघाचा. आणि आता बघण्यासारखं असेल की नवीन फलंदाज कशा प्रकारे खेळ करतील लोकेश डिंगोलिया. लोकेश डिंगोलिया अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर या फलंदाजाने बॅटने धावा खूप वसूल केल्या आहेत. धावांचा पाऊस आला आहे त्याच्या बॅटमधून, परंतु आज भूतकाळ विसरून वर्तमानामध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. क्रिकेटच्या या मैदानावर रिहर्सल नसते, तुम्हाला इथं परफॉर्मन्सच द्यावा लागतो. दोन धावा एक गडी बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज येत आहेत शुभम अर्थातच मोंटी. बघण्यासारखं असेल आता शुभम कशा प्रकारे गोलंदाजी करतील. चला सामन्याला घाईने सुरुवात करा. पहिला चेंडू योगेश वाकोडे बॅट वरती नाही, आउटसाइड द ऑफ स्टंप. खाली राहिला हा चेंडू. सबमरीन बॉल. उसळीच नव्हती या चेंडूवर. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता योगेश यांचा. लांबच लांब पटक्यांसाठी हा खेळ जातो, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांच्याही बॅटमधून धावा आल्या नाही आहेत तितक्या. याही वेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावे करता. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते आहे. आता 4 धावा. ओव्हर नंबर दुसरा 2 खेळ चालू आहे. 1.2 चेंडूचा आता खेळ समाप्त झालाय. या रात्रीतील ही महत्वाची स्पर्धा, महत्वाची लढत आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये अकोल्यातील काही स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. हो याही वेळी डाऊन द लेग चुकले आहेत यष्टीरक्षक. आणि आता एक धाव चोरट्या स्वरूपात. इतक्या साऱ्या प्रकाश झोतात चोरी झालेली आहे एका धावेची. वाईट प्लस 1 धाव. धावसंख्या 6 धावा. सहा धावा एक गडी बाद. एचजीसी 11 संघ दोर आवडतो आहे मैदानाच्या आत. काय गोलंदाजी करता आहेत ते. या चेंडूवर सातत्याने धावा बनत नाही आहेत. आता लोकेश डिंगोलिया स्ट्रायकिंग एंडला. लोकेश डिंगोलिया पहिला चेंडू अक्रॉस द लाईन. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू त्यांनी निर्धाव खेळून काढला आहे. 6 धावा आहेत धावफलकावरती. लोकेशवर आज नजरा असतील क्रिकेट रसिकांच्या. हो यावेळी लोकेशने दाखवला आहे गोलंदाजाला आसमानी टोला. या चेंडूवर मिळत आहेत 6 धावा. षटकार. लोकेश डिंगोलियाच्या बॅट मधून स्लॉट मध्ये होता तो चेंडू आणि प्लॉट मध्ये पाहायला मिळाला षटकाराच्या. याही वेळी खोदून काढलाय हाफ मिनी हेलिकॉप्टर डीप मिड विकेटला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. एका धावेने आता धावसंख्या पुढे सरसावते आहे 13. शेवटचा चेंडू बाकी असेल. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आत. मोंटी यांच्यावरती चढवला आहे हल्ला लोकेशने. आता स्ट्रायकिंग एंडला द बाहुबली योगेश वाकोडे. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात चेंडू ऑन ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पुन्हा. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेची मागणी योगेश करत होते. 2 धावेने आता हे षटक समाप्त होते आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॉर्निंग 11 संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 15 धावा एक गडी बाद. धावसंख्या आहे 15 धावा एक गडी बाद. एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतात क्रीडा रसिक हो. ओहो काय चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतो आहे. चांगल्या चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 3 चालू. संस्कार
संस्कार जैन गोलंदाजी मार्गवरती आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आरजेओ मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या 15. यावेळी फुलटॉस बॅटवरती व्यवस्थित आला नाही. लोकेशनच्या डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत येते आहे एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल आता 16. संस्कार आता स्ट्रायकिंग एंडला. योगेश वाकोडे, फटक्याची गरज आहे मोठ्या. हो, यावेळी ताकद तर पूर्णपणे झोकण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाही आणि नक्कीच या ताकदीने जर हा चेंडू बॅटवर आला असता तर नक्कीच बाउंड्रीच्या बाहेरही पाहायला मिळाला असता. परंतु संस्कार यांचं कौतुक झालं पाहिजे. टप्पा बघा, ऑफस्टंपच्या बाहेर त्यांनी पकडून ठेवला आहे. संधी देत नाही आहेत फलंदाजाला मोठा फटका लगावण्याची. आता द बाहुबली योगेश वाकोडे यांच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकार आला आहे. पलटवार केला आहे योगेश वाकोडे यांनी. यावेळी समोर फटका मध्ये फसलाय. लॉंगॉनला झाला आहे झेल समाप्त. योगेश वाकोडे यांचा खेळ समाप्त. ईट का जवाब पत्थर से मिला है. चौकार आला, परंतु तो चौकार दुसऱ्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाले. योगेश वाकोडे द बाहुबली यांचा शो खतम झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये एंडी येताना पाहायला मिळतील. परंतु स्ट्रायकिंग एंडला लोकेश डिंगोलिया एक षटकार त्यांच्या बॅट मधून आज येताना पाहायला मिळाला. संस्कारने केला आहे पुनरागमन, त्याने केला आहे पलटवार. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ड्राईव्ह केला आहे. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षण होते. एक धाव. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबादची संधी. दुसरी ही धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ह्या 1-1, 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत या सामन्यामध्ये. षटक समाप्त झाले असतील. 3 धाव संख्या 22. 2 गडी बाद मॉर्निंग 11 संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी करणारा SGC 11 संघ. प्रेक्षक आपल्या सर्वांचं मी आरजे ओम स्वागत करतोय. एक महत्वाची आणि रोमांचक लढत आपण पाहत आहात. तीन षटक समाप्त. 22 धावा, 2 गडी बाद. अजूनही 2 षटक बाकी असतील या डावामधले. आणि आता संघ नायक आणि संघ व्यवस्थापकांकडनं मेसेज आला असेल लोकेश डिंगोलिया यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारे धावा वसूलतील. आता मॉर्निंग संघाचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करतील या सामन्यामध्ये. एंडी. हो, यावेळी खूप चांगला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल आता 23 रन. 23 धावा, 2 गडी बाद. अजूनही जर बघितलं तर हे चौथं षटक आणि यानंतर या डावाचं शेवटचं षटक येणं बाकी. लोकेश डिंगोले यांच्या बॅट मधून फटका चांगला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा येतो आहे लोकेशच्या बॅट मधून चौकार.
झोन मध्ये 2 धावे करता धाव संख्या 2 धावेने पुढे सरसावते आहे. 29 रन. चौथं षटक प्रगती पथावर आहे. श्रम साफल्य क्रीडांगण विकास समिती आणि श्री क्रिकेट यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य ही रात्रकालीन स्पर्धा पुन्हा एक वेळ चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. स्क्वेअर लेगला एक धाव आतापर्यंत पूर्ण एका धावेवर समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या 30. 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. या डावामधले चेंडू बाकी असतील आता 8. सन्माननीय प्रशांतदादा डवरे यांच्या नेतृत्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. यावेळी एनडीच्या बॅट मधून फटका चांगला होता परंतु टायमिंग तितकं प्रॉपर जमलं नव्हतं. एक धाव येते आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 31. क्षेत्ररक्षणामध्ये शुभम इंगळे सातत्याने बदल करताना पाहायला मिळतील आता. ओहो लोकेटिंग गोलिया चली चली रे चली चली. ये गेंद मैदान के बाहर चली. 6 धावा. षटकार. सन्माननीय प्रशांतदादा डवरे यांच्या मार्गदर्शनामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर सन्माननीय छायाताई कथिलकर त्याचबरोबर कीर्तिमालाताई चौधरी या स्पर्धेला विशेष सहकार्य करता आहेत. सन्माननीय छोटूदादा खंडारे, सुमितदादा इंगोले, विशालदादा देशमुख, सचिन दळवी पाटील. या स्पर्धेचे आयोजक प्रथमेश दादा बोके, संकेतजी निंबोरकर, अजिंक्यजी देशमुख, आकाश हिवसे पाटील. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्पॉन्सर आहेत टोंगसे पाटील, बिल्डकॉन अँड सोल्युशन्स, प्रेमाता चहा, अनिकेत आवारे आणि धीरज आवारे यांचा 2 कटिंग चहा, PS असोसिएट, बाळासाहेब धर्मारे यांचं माऊली कॅटरर्स, त्याचबरोबर किड्स स्कूल, महादेव कृष्ण अपार्टमेंट आणि विशाल डेकोरेटर्स अँड कॅटर या सर्व को स्पॉन्सरचं सुद्धा आम्ही आभार मानू. 5वं आणि अंतिम षटक या डावामधलं. शुभम इंगळे गोलंदाजी मार्कवरती आहेत. शुभमचा पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंच केलाय. कव्हरला एक धाव येईल या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 38 धावा. मोठ्या संख्येने आता प्रेक्षक जोडले आहेत या सामन्यासाठी. या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एक वेळ स्वागत, कारण आता ही स्पर्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे, प्रेक्षकांना खेचून आणते आहे मैदानावरती. उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव येईल. ऑन ड्राईव्ह केला आहे. मिड विकेटला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालंय. चांगली गोलंदाजी करता आहे शुभम. फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखल्या जातात. मागच्या सामन्यामध्ये जरूर त्यांनी गोलंदाजी केली नव्हती, परंतु आज संघासाठी गरज आहे. एक उत्कृष्ट असे फिरकीपटू, सातत्याने फिरकीच्या बळावर भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी अडकवलं आहे आपल्या जाळ्यामध्ये. आता स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करता आहेत. 39-2. 39. मॉर्निंग 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना रन, 2 गडी बाद, 4.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. शुभम इंगळे गोलंदाजी मार्कवरती आहेत. 4 चेंडू बाकी. एनडी स्ट्रायकिंग एंडला. नऊच्या सरासरीने मॉर्निंग संघ धावसंख्या बनवतो आहे. ही पार्टनरशिप आता 19 धावांची आणि पार्टनरशिपने एनडीच्या बॅट मधून चेंडू पाठवला आहे आउट ऑफ दी पार्क. हा येतो आहे षटकार.
हो, यावेळी सबमरीन बॉल खालीच राहिला. एका धावेची संधी आणि धावबाच्या स्वरूपात एनडी आता बाद होताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या आहे 45. 3 गडी बाद मॉर्निंग 11 संघ. धाबा 3 गडी बाद 2 चेंडू बाकी असतील. या डावामधले आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माधव येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला जर बघितलं तर लोकेश डिंगोलिया, ज्याच्या बॅट मधून आज षटकार चौकार आले आहेत. हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 46 धावा 46 रन आता 50च्या जवळपास जातो आहे. मॉर्निंग 11 संघाने सन्मानजनक धावसंख्या असेल या सामन्यामध्ये. याही वेळी खोलवर टप्प्यात चेंडू ऑफ ड्राईव्ह केला आहे. वाईटिच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते आहे. 48. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. गोलंदाजी मार्कवरती शुभम चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे या षटकामध्ये. शेवटचा चेंडू येतोय या डावामधला. स्ट्राईकला असतील लोकेश. माधव काहीच्या सूचना करता आहेत. 50च्या जवळपास धावसंख्या गेली तर त्या धावसंख्येवर लढल्या जाऊ शकतं, लढता येऊ शकतं. या मैदानावर आपण लो स्कोरिंग मॅच डिपेंड होताना सुद्धा पाहिल्या आहेत. शेवटचा चेंडू येतो आहे या षटकामधला. स्ट्रायकिंग एंडला लोकेश डिंगोलिया पाहायला मिळतील. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू ऑफ ड्राईव्ह केला आहे. वाईडिच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. दुसरी धाव पूर्ण. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे मैदानाच्या आत आणि धावबाच्या स्वरूपात चौथा झटका लागेल मॉर्निंग संघाला. धावसंख्या 50. 51 धावांचं आव्हान एचजीसी 11 संघासमोर ठेवला आहे मॉर्निंग संघाने. आणि बघूया 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आता एचजीसी 11 संघ कशा प्रकारे करेल. क्रीडा रसिक कुठेही जाऊ नका. यानंतरचा डावही यापेक्षा रोमांचक असेल. दोन्ही संघ समतोल आहेत आणि या सामन्यामध्ये जरी आता थोडंसं थंड वातावरण असलं तरी गरमागरमी पाहायला मिळेल.
51 धावांचं आव्हान असेल. आता मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांमध्ये एचजीसी 11 संघाला स्ट्रायकिंग एंडला शुभम इंगळे, सुशील राऊत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित नाही आला, अपील होती जरूर. यावेळी पुन्हा डाऊन द लेग, हाही चेंडू वाईड असेल. एक धाव आहे धावफलकावर. आता शुभम इंगळेच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगला माधव यांनी लाजवाब झेल केला आहे. समाप्त. आणि शुभम इंगळे यांचा खेळ समाप्त. गोल्डन डकचे शिकार शुभम इंगळे बॅक टू द पवेलियन. पुन्हा एक वेळ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू नाही. संस्कार यांच्या 51 धावांचं आव्हान. 3 चेंडू झाले असतील पहिल्या षटकामधले. एक धाव एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये एचजीसी 11 संघ 51 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी एक गडी बाद सुशील राऊत यांनी आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. एक धाव एक गडी बाद. सुशील राऊत गोलंदाजी मार्कवर, एक अनुभवी गोलंदाज. ओहो, संस्कारच्या बॅट मधून संस्कारी शॉट. चेंडू डीप मिडविकेट सीमारेषा बाहेर. षटकार. येताना पाहायला मिळाला. सुशील यांच्यावरती चढवला आहे हल्ला. यावेळी बॅकफुटला जात नजाकत, आधी ताकद आता नजाकत. एकदा येते आहे बॅकफुट पॉइंट रिजन मधून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे 8. एक गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असेल या पहिल्या षटकामधला. एक गडी जरूर बाद झाला, परंतु 8ही धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूला हे षटक जाताना पाहायला मिळतंय आता. यावेळी पुन्हा एक वेळ स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू नाही, व्यवस्थित आला आणि एक निर्धाव चेंडूने षटक समाप्त होते आहे. 8 धावा एक गडी बाद, एक षटक समाप्त.
8 धावा अजिंक्य बोके येत आहेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक लोकेश डिंगोलिया जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील. एक धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल आता 9. अजिंक्य बोके गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. 51 धावांचं आव्हान आहे एचजीसीए 11 संघाला. त्या लक्ष्याचा होतो आहे पाठलाग मैदानाच्या आत. पुन्हा एक वेळ या चेंडूला ऑफ ड्राईव्ह केला आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. सुशील राऊत जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील लोकेश डिंगोले यांचं बॅकअप आलं आणि एकच धाव आली. धावसंख्या 10. 51 धावांचं टार्गेट आहे. 51 धावांचं आव्हान. अजूनही जर बघितलं तर 22 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 22 चेंडू 41 धावा. सामना जिंकण्याकरता एचजीसीए 11 संघाला. समोर टाकला चेंडू, बॅटची लीडिंग एज लागते आहे. लोकेश डिंगोलिया चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षण झालं आणि धावबादची संधी आता, आणि धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज संस्कार. दुसरा धक्का लागतो आहे एचजीसीए 11 संघाला.
15 धावा 2 गडी बाद. 12 चेंडू 36 धावांची गरज आहे सामन्यामध्ये एचजीसी 11 संघाला. बघूया आता कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग करेल हा संघ. चला सामन्याला झटपट घेण्याचा प्रयत्न करा. कॅप्टन मयूर, आपणास विनंती असेल सामन्याला सुरळीत करा लवकर. बारा चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत योगेश वाकोडे. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. लॉंग ऑनला एक धाव. फ्री हिट चेंडू असेल समोरचा, परंतु एकच धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या वाढते आहे 2 ने 17 धावा. समोरचा चेंडू असेल आता फ्री हिट. यावेळी फुलटॉस. फ्री हिट चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. एक धाव. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल, परंतु नाकारले. चांगली कॉलिंग. एकाच धावेने धावसंख्या 18. फ्री हिट चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नव्हता. फुलटॉस जरूर होता. आणि अशा प्रकारच्या संध्या जर सुटत असतील तर सामना दूरही जाऊ शकतो. 11 चेंडू मध्ये गरज आहे आता 33 धावांची. योगेश वाकोडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. पुन्हा एक वेळ चांगला चेंडू इनसाइड आउट. लाजवाब फटका. डीप कव्हरला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुशील राऊत यांच्याकडनं पाहायला मिळालं. धावबादची अपील होते आहे, परंतु 2 धावा पूर्ण. परंतु टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. वाह, काय क्षेत्ररक्षण झालंय सुशील राऊत यांच्या माध्यमातून. 20 धावा 2 गडी बाद. 10 चेंडू मध्ये गरज आहे 31 धावांची. योगेश वाकोडे यांच्या समोर फलंदाज पाहायला मिळत आहेत. योगेश ही लढत आहे. आणि बघूया योगेश वाकोडे कशा प्रकारे गोलंदाजी करतील की योगेश आता हल्ला चढवतील. योगेश टू योगेश. 20 धावा 2 गडी बाद. 10 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एक वेळ बॅटची खालची कडा लागताना पाहायला मिळाली. एका धावेची संधी. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे आता. 21 धावा 21 रन. 2 गडी बाद. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. विजय आणि पराभव यातील अंतर म्हणजे तुमचे कठोर परिश्रम चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाई चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. फुलटॉस जरूर होता, परंतु बॅटवर आला नाही. निर्धाव येतो आहे. 8 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आता या सामना जिंकण्याकरता एचजीसी 11 संघाला. पुन्हा एक वेळ जर बघितलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील. एंडी तोपर्यंत 2 धावेची संधी. 2 धावा पूर्ण. धावसंख्या वाढते आहे 2 ने 23 रन. 2 गडी बाद. 7 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. या चेंडूवरती चौकार षटकार आला तर नक्कीच या सामन्याचं समीकरण आता तापेल. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव येतो आहे. निर्धाव चेंडू षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 23. 2 गडी बाद. आज 6 चेंडू मध्ये आता गरज आहे 28 धावांची एचजीसी 11 संघाला. यावेळी पहिला चेंडू माधव यांचा पडल्यानंतर बाहेर वळण घेतो आहे. माधव विविधतेसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. व्हेरिएशन आहे याच्याकडे. आणि आज पहिला चेंडू जर बघितला तर पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळाला.
5 चेंडू 28 धावांची गरज. यावेळी बॅकफुटला जात लाजवाब पंच, अप्परकट, चेंडू चाललाय डीप पॉइंटला, सीमारेच्या पलीकडे, हा येतोय चौकार. वाह, काय पटका होता. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त उसळी, त्याला अप्परकट केला आणि चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट सीमारेच्या दिशेने. 4 धावे करता. 4 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकार आता हवा आहे. एक चेंडू जरी निर्धाव आला तर या सामन्यामध्ये आशा मावळतील एचजीसी 11 संघाच्या. ओ, हा चेंडू अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट बाकी आहे. वाईड, एक्स्ट्रा रन. मैच अजून पूर्ण नहीं झाला. मैच अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. मैच इज ऑन. 4 चेंडू 23 धावांची गरज. फुलटॉस, प्रॉपर टायमिंग नाही. डीप स्क्वेअर लेगला लोकेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धाव येते आहे या चेंडूवर. आता हा सामना जवळपास झुकला आहे मॉर्निंग 11 संघाच्या बाजूला. 3 चेंडू 22 धावांची गरज. अतिरिक्त धावा नाही आल्या, नो बॉल, वाईट बॉल नाही आले तर या सामन्यामध्ये सहजरित्या मॉर्निंग संघ विजय संपादन करेल. वाईट चेंडू पाहायला मिळतो आहे, एक्स्ट्रा रन. यानंतर होणारा सामना चॅलेंजर वर्सेस जे&बी संघ. चला टॉस साठी रेडी राहा. समोर टाकलेला चेंडू यावेळी बघितलं तर ऑन ड्राईव्ह केला आहे. वाईडीच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होईल, तोपर्यंत एकच धाव. आता हा सामना झुकला आहे. या सामन्यामधली हवा आता निघली आहे. यानंतर एक मोठा सामना पाहायला मिळेल जे&बी आणि चॅलेंजर 11 संघ. खूप चांगला चेंडू, फटकाही चांगला. मिड विकेटला ड्राईव्ह केला आहे. ऑन ड्राईव्ह फटका. एकच धाव येते आहे डीप मिड विकेट मधून. धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल आता. 32-32 शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द मॅच आणि विजय संपादन करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय मॉर्निंग 11 संघ. आणि याच बरोबर मॉर्निंग 11 संघाने या सामन्यामध्ये पुन्हा एक वेळ विजय संपादन केला आहे. खूप सारे शुभेच्छा या संघाला. एचजीसी 11 संघाने सुद्धा चांगला खेळ केला, या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचेही आभार. या सामन्याचे सामनावीर असतील पुन्हा एक